ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ घोटाळ्यात शासनाची 160 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून नाशिक विभागातील 841 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट आहेत। त्यापैकी तब्बल 638 म्हणजेच 75.86% शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील आहेत। त्यामुळे संशयित शशिकांत हिंगोणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून 638 पैकी 116 जणांची शालार्थ ई प्रणाली प्रक्रिया देखील पूर्ण झाली नसल्याचे नाशिक शहर पोलिसांच्या SIT तपासात स्पष्ट झाले आहे। बनावट आदेश तयार करून त्यावर उपसंचालकांची स्वाक्षरी घेण्यासाठी मध्यस्थी करीत ठराविक टक्केवारी उकडणाऱ्या संशयित प्रशांत वाडिले राहणार धुळे याला 12 जुलै रोजी SITने अटक केली होती। वाडिले सध्या नाशिक रोड कारागृहात असून त्याने 10 पेक्षा जास्त संस्था व 50 पेक्षा अधिक शिक्षकांची बनावट वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी व वेतन मान्यता आदेश तयार केले होते। गुन्ह्यात राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष संशयित नितीन उपासनी याच्यासह तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छाव भाऊसाहेब चव्हाण यांचा समावेश आहे। तपासात 1119 संशयित निष्पन्न झालेत। शशिकांत हिंगोणेकर हे जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी असताना वैयक्तिक मान्यता देण्याचे अधिकार वापरून या गुन्ह्यात सहभागी हिंगोणेकरने 2011 ते 2015 दरम्यान जळगाव जिल्ह्यातील 295 शिक्षकांना स्वतःच्या सहीने बनावट वैयक्तिक मान्यता व शालार्थ आदेश दिले। गुन्ह्यात बनावट पुरावे वापरून शासनाचे 160 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याने संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यात आले। या भ्रष्टाचारामुळे पात्र शिक्षकांचा हक्क हिरावला जाऊन त्यांच्या भविष्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे। शशिकांत हिंगोणेकर हे 28 ऑगस्ट 2011 ते 23 जून 2015 या काळात जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यानंतर त्यांनी 2019 ते 2023 दरम्यान मागील तारखेत आदेश दिल्याचे आढळले। जळगाव जिल्ह्यात देण्यात आलेल्या बनावट शालार्थ आदेशापैकी 259 आदेश शशिकांत हिंगोणेकर यांनी दिले आहेत। विशेष म्हणजे त्यांनी निवृत्तीनंतर सन 2019 ते 2023 या दरम्यान मागील तारखेत हे आदेश दिले आहेत। त्यांचा हा सहभाग तपासादरम्यान समोर आला व पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला। अटक टाळण्यासाठी ते धुळे येथे जावयाच्या घरी राहत होते। पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहिती घेत हिंगोणेकर यांना धुळ्यातून अटक केली। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।